नमस्कार मित्रांनो. न्यूयॉर्क शहरात एक 7 मजली आलिशान इमारत, मुख्य दरवाजावर डझनभर खोट्या डोळ्यांचे फ्रेम्स, हॉलमध्ये दोरीला लटकलेली एका नवरीची विचित्र मूर्ती, ऑफिसमध्ये टॅक्सीडर्मी करून जतन केलेला वाघ आणि एका शेल्फवर ठेवलेलं लोलिता या कुप्रसिद्ध कादंबरीचं पहिलं एडिशन. हे कुठल्या हॉरर सिनेमाचं सेट नव्हतं. हा होता जेफ्री एप्स्टीनचा मॅनहॅटनमधला बंगला. इथे जगातील सर्वात शक्तिशाली लोक डिनरसाठी यायचे. राजकारणी, अब्जाधीश, राजघराण्याचे सदस्य. ते बसायचे, हसायचे, गप्पा मारायचे आणि त्याच वेळी भिंतींमध्ये लपवलेले कॅमेरे त्यांना शांतपणे रेकॉर्ड करत होते. मित्रांनो, ही केवळ एका विकृत माणसाची गोष्ट नाहीये. ही आहे सत्तेच्या आणि गुप्त माहितीच्या साम्राज्याची कहाणी. 30 जानेवारी 2026 जग हादरलं. US जस्टिस डिपार्टमेंटने एप्स्टीन फाइल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट अंतर्गत 30 लाखांहून अधिक पानांचे दस्तऐवज, 1.8 लाख फोटो आणि 2000 व्हिडिओज सार्वजनिक केले. या फाईल्समध्ये अनेक नवीन नावं, ईमेल्स, मीटिंग्स आणि धक्कादायक तपशील समोर आले. आणि यावेळेस चर्चेत फक्त अमेरिकन नेतेच नव्हते, तर काही भारतीय नावांचाही उल्लेख आढळला. एप्स्टीन इतका शक्तिशाली कसा झाला? जेफ्री एप्स्टीन हा कॉलेज ड्रॉपआउट होता. तो सुरुवातीला मुलांना गणित शिकवत होता. पण अचानक तो न्यूयॉर्कच्या सर्वात महागड्या घरात राहू लागला, खासगी जेटने फिरू लागला आणि अब्जाधीशांचा आर्थिक सल्लागार बनला. यामागे एक मोठं नाव होतं, लेस्ली वेक्सनर. व्हिक्टोरिया सिक्रेट आणि बाथ अँड बॉडी वर्क्स या कंपन्यांचा मालक. वेक्सनरने एप्स्टीनला केवळ फायनान्शियल ॲडवायझर बनवलं नाही, तर त्याला स्वतःच्या संपत्तीवर पॉवर ऑफ अटर्नी दिली. मॅनहॅटनमधील 40 खोल्यांचा महाल जवळपास मोफत ट्रान्सफर केला. प्रश्न असा, इतका विश्वास का? हिडन कॅमेऱ्यांचं साम्राज्य. एप्स्टीनच्या घरात प्रत्येक बेडरूममध्ये, प्रत्येक बाथरूममध्ये कॅमेरे होते. 2019 मध्ये FBI ने छापा टाकला तेव्हा त्यांना तिजोरीत लॉक केलेल्या CDs सापडल्या. त्या CDंवर लेबल होतं यंग आणि नाव. अनेक जणांचा असा दावा आहे की एप्स्टीनचा खरा व्यवसाय हा ब्लॅकमेलिंग होता. प्रभावशाली लोकांचे गुप्त व्हिडिओ तयार करा आणि त्यानंतर त्यांचा वापर सत्ता मिळवण्यासाठी करा. प्रिन्स अँड्रू, राजघराण्याचं पतन. ब्रिटिश राजघराण्यातील प्रिन्स अँड्रूवर आरोप झाले की 17 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला. 2022 मध्ये त्यांनी कोर्टाबाहेर 12 मिलियन पाऊंड देऊन समझोता केला. 2025 मध्ये त्यांच्याकडून राजकीय पदवी काढून घेण्यात आली. जगातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या संस्थेलाही या प्रकरणाने हादरवून टाकलं. भारतीय संदर्भ. नवीन फाईल्समध्ये अनिल अंबानींशी संबंधित ईमेल्स आणि मीटिंग्सचा उल्लेख आहे. 2017 ते 2019 दरम्यान एप्स्टीन आणि अंबानींच्यात काही संवाद झाल्याचे दस्तऐवज दाखवत आहेत. त्याचबरोबर हरदीप सिंग पुरी यांचा नावाचाही काही ईमेल्समध्ये उल्लेख आहे, ज्या काळात ते आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये कार्यरत होते. महत्त्वाची गोष्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव काही ईमेल संभाषणांमध्ये 3ऱ्या व्यक्तीने उल्लेख केलेला आहे, पण थेट कम्युनिकेशनचे कोणतेही पुरावे आढळलेले नाहीयेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या ईमेलमधील दावे एका दोषी गुन्हेगाराच्या अविश्वसनीय दाव्यांमधून फेटाळून टाकले आहेत. US, डोनाल्ड ट्रम्प आणि इतर नेते. डोनाल्ड ट्रम्पचं नाव हजारो डॉक्युमेंट्समध्ये येतं. काही आरोप गंभीर आहेत, पण व्हाईट हाऊसने ते राजकीय हेतूने लावलेले आरोप असल्याचं म्हटलं आहे. एलॉन मस्कचंही नाव काही ईमेल एक्सचेंजमध्ये दिसतं. गुगलचे सहसंस्थापक सर्गे ब्रिन, बिल गेट्स, इतर अब्जाधीश आणि राजकीय सल्लागार या सर्वांची नावं या प्रकरणात चर्चेत आहेत. प्रश्न असा, एप्स्टीनकडे इतकी सत्ता कशी आली? उत्तर 2 शब्दात आहे, ॲक्सेस आणि इन्फॉर्मेशन. ज्याच्याकडे माहिती आहे आणि ज्याच्याकडे योग्य लोकांपर्यंत पोहोचण्याची ताकद आहे, तोच सत्तेचा खेळ जिंकतो. एप्स्टीनचा मृत्यू आत्महत्या की काहीतरी वेगळं? 2019 मध्ये जेलमध्ये एप्स्टीन मृतावस्थेत आढळला. अधिकृत अहवाल आत्महत्या. पण CCTV कॅमेरे बंद होते, गार्ड झोपले होते आणि अनेक अनुत्तरित प्रश्न अजूनही शिल्लक आहेत. तिची सहकारी गिस्लेन मॅक्सवेल तुरुंगात आहे. पण इतक्या मोठ्या नेटवर्कमध्ये फक्त एकच व्यक्ती दोषी ठरते. सिस्टम की व्यक्ती? ही कथा केवळ एका विकृत अब्जाधीशाची नाहीये. ही कथा आहे अशा सिस्टमची जी शक्तिशाली लोकांना संरक्षण देते. आजही 6 लाख डॉक्युमेंट्सपैकी जवळपास 40% डॉक्युमेंट्स सार्वजनिक झालेले नाहीयेत. त्यात काय असेल? कोणती नवीन नावं समोर येतील? शेवटचा विचार. मित्रांनो, जगात सत्तेचा खेळ फक्त पैशाने चालत नाही, तो चालतो माहितीने. आणि माहिती जर चुकीच्या हातात गेली तर संपूर्ण व्यवस्था हादरू शकते. तुम्हाला काय वाटतं? एप्स्टीन एकटा होता की तो फक्त एका मोठ्या जाळ्याचा भाग होता? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच सखोल आणि तथ्यांवर आधारित विश्लेषणासाठी आपला चॅनल फॅक्ट फाईल इंडियाला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.